मी मूळचा संगमनेरचा आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर एक तालुका आहे आणि तिथे मी राहतो. मूळचा मी शेतकरी घरातला मुलगा आहे आणि सध्या एका ज्युनियर कॉलेजला मी 11th-12th कॉमर्स टीचर म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर आम्ही ट्रेडिंगमध्ये पण उतरलेलो आहोत. तर याची सुरुवात कशी झाली याचा जो माझा अनुभव आहे हा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं आपल्याला काही सुरुवात करता येईल का ते आपण बघूया. झालं काय सर की सगळ्यात पहिल्यांदा कोरोना जेव्हा चालू झाला त्यावेळेस सगळ्यांवरच आम्ही त्यावेळेस 35-36 एजमध्ये होतो आणि सगळ्यांवरच हा प्रश्न पडला की अशी जर का परिस्थिती भविष्यात परत आली तर आपल्याला आपल्या भवितव्यासाठी काहीतरी करून ठेवावं लागेल किंवा उद्या जसं आज आपण काही जण विचारतात त्याच्या वडिलांना की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. तसं जर का उद्या आपल्या मुलांनी आपल्यासाठी विचारलं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर त्याचं उत्तर आपल्याकडे काहीतरी पाहिजे म्हणून काहीतरी करण्याची एक अपेक्षा मनात निर्माण झाली की आपण काहीतरी करून ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही जे शाळेमध्ये जे स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये एक समविचाराचे जे 10-12 मुलं होतो किंवा 10-12 व्यक्ती म्हणूया. या सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण एक ठराविक रक्कम महिन्याला बाजूला काढूया. त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की नक्की आम्हाला त्याचं काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. साधारण त्या काळामध्ये मार्केट खूप कोसळल्यामुळे गोल्डचे रेट वाढलेले होते. पण सर्वसामान्यांचा पहिल्यांदा जेव्हा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक कल असतो तो गोल्डकडे असतो. म्हणून आम्ही 12 जणांनी मिळून असं ठरवलं की आपण 2-2 हजार रुपये एकत्र करावे आणि एकत्र केलेले 12 हजार रुपये एका सोनाराकडे जाऊन किंवा 24 हजार रुपये एका सोनाराकडे जाऊन दर महिन्याला एका दिवशी आपण त्याचं सोनं विकत घ्यावं आणि त्याची लिखापडी करून ठेवावी. असं साधारण आम्ही 24-24 हजार रुपयाचं त्याला एक सुवर्णलक्ष्मी योजना म्हणून नाव दिलं आणि त्या सुवर्णलक्ष्मी योजनेच्या अंतर्गत आम्ही सोनं विकत घ्यायला सुरुवात केली. आणि साधारण 8 महिन्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे फंड जनरेट झालेला आहे पण सोन्याचा चढ उतार किंवा त्याची तेजी मंदी जी होतीये याचात आपल्याला म्हणावा तसा फायदा होत नाहीये. आणि ज्या दृष्टीने आपण हे चालू केलेलं आहे ते आपलं उद्दिष्ट साध्य होईल असं वाटत नाही. मग त्या काळामध्ये 8 महिन्यामध्ये वेळ भरपूर हातात असल्यामुळे आम्ही सगळ्या ग्रुपनी मिळून ठरवलं की आपण प्रत्येकाने थोडासा शेअर मार्केटचा अभ्यास करायचा. म्हणून आम्ही शेअर मार्केटचा अभ्यास सुरुवात केला. त्याच्या बेसिक पासून सुरुवात केली. मग काही जणांनी कोर्सेस घेतले. मग नंतर असं लक्षात आलं की कोर्सेसमध्ये खूप चालूगिरी होतीये. खूप गोष्टी आपल्याला उगीचच मनात ठसवल्या जातात. म्हणून मग फ्री कोर्सेस आपल्याला कशा मिळतील याच्याकडे आम्ही एक सुरुवात केली. टेलिग्रामवरनं कोर्सेस डाउनलोड केले. ते बघायला सुरुवात केली. आणि मग सुवर्ण लक्ष्मी योजनेमधला एक साधारण 1-1.25 लाख रुपयाचा जो फंड आमच्याकडे जनरेट झालेला होता हा फंड आम्ही काढून घेतला आणि 12 जणांनी मिळून एक ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट नावाचा ग्रुप स्थापन केला. आणि या ट्रस्ट ट्रस्ट याच्यासाठी की हे सगळं जे आमचं चाललेलं होतं हे फक्त विश्वासावर चाललेलं होतं. याची लिखापडी आम्ही त्यावेळेस कुठे केलेली नव्हती. फक्त एक छोटीशी वही होती आणि म्हणून त्याचं नाव ट्रस्ट ठेवलं आणि आम्ही सुरुवात केली की आपण इथनं पुढे एक नियम गेला एक मीटिंग घेतली सगळ्यांची मिळून आणि एक रूपरेषा ठरवली की आम्ही इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवातीला फक्त इक्विटीमध्येच इन्व्हेस्टमेंट करू. आणि म्हणून आम्ही तो फंड जो होता 1-1.25 लाख रुपयाचा तो आम्ही 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला की 3 लोक ज्याच्यातले थोडेफार जाणकार आहेत किंवा ज्यांच्यामध्ये रिस्क ॲपेटाईट आहे डिसिजन घ्यायची अशा 3 लोकांमध्ये तो डिसिजन डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्यांना एक ऑथॉरिटी दिली की इतक्या पर्सेंट पर्यंत तुम्ही लॉस बेअर करू शकता. याची परमिशन आम्ही तुम्हाला देतो. त्याचे पूर्ण अधिकार तुमच्याकडे राहतील. आणि मग तो फंड आम्ही त्यांच्याकडे द्यायला सुरुवात केल्यानंतर इक्विटीमध्ये त्यांनी तो इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही बाकीचा जो दर महिन्याला फंड येत होता मग एक क्वार्टर संपल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला जो इन्व्हेस्टमेंट आम्ही जी केली आहे याच्यावर कदाचित कोरोनामुळे आणि मार्केट परत रिबाउन्स झाल्यामुळे आम्हाला त्याच्यात चांगला प्रॉफिट झाल्यामुळे आम्ही असं ठरवलं की याच्यात आपण आता इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. म्हणून आम्ही 2 हजार रुपयाचे, कोणी 3 हजार रुपये, कोणी 4 हजार रुपये, कोणी 5 हजार रुपये, कोणी 6 हजार रुपये अशा पद्धतीने वाढत वाढत करत आतापर्यंत आम्ही इथे पोहोचलोय. साधारण आमच्या ग्रुपला आज 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये साधारण आमचा कॉर्पस फंड जो जमा झाला तो 11 ते 12 लाख रुपये जमा झाला. आणि आत्ता आमच्या ग्रुपचं व्हॅल्युएशन साधारण 20 ते 21 लाखापर्यंत आहे. म्हणजे तुम्ही जर का नीट विचार केला तर साधारण 50% पर्यंत फ्लॅट रेटने आम्हाला त्याच्यात रिटर्न्स मिळालेले आहेत. पण जे आम्ही इन्व्हेस्ट केलेत पैसे त्याच्यावर जर का प्रॉपर ROI काढला तर तो कदाचित काही पर्सेंट जास्त निघू शकेल. आता याच्यात एक फायदा असा झाला की आम्ही हे जेव्हा चालू केलं
त्यावेळेस सुरुवातीला असं आमच्या लक्षात आलं की काही काही लोकांना याच्यामध्ये फायदा होत नाहीये किंवा काही कळत नाहीये. ती लोक हळूहळू आमच्यापासून दूर गेलीत. मग असे जर का लोक आमच्यापासून बाजूला जायला लागले किंवा परत यायला लागले, तर याला सोल्युशन काय करायचं? किंवा एखाद्याची उद्या जर का कॅपॅसिटी, फायनान्शियल कॅपॅसिटी जर का खूप स्ट्रॉंग नाही राहिली, त्याच्यासमोर जर का घरच्या जबाबदाऱ्या जास्त आल्या, तो आज 5,000 भरतोय, उद्या जर का 2,000 रुपये भरायची त्याची कॅपॅसिटी राहिली, अशा वेळेस आपण काय करायचं? मग आम्ही एक डिसिजन घेतला की आपलं जे आत्तापर्यंतचा प्रॉफिट आहे, हा सगळा प्रॉफिट आपण कॅपिटलाइज करायचा आणि सगळे पैसे 1,000 रुपयाच्या एक युनिट यानुसार कन्वर्ट करायचा. आणि मग कन्व्हर्जन आम्ही तो कॅपिटलाइज करून घेतला आणि कॅपिटलाइज केल्यानंतर मग आम्ही प्रत्येकाला ही मुभा दिली की तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार तुमचे इन्व्हेस्टमेंट वाढवता येईल आणि इन्व्हेस्टमेंट कमी करता येईल. त्याच्यात आम्ही एक डिसिजन असा घेतला की हा जर डिसिजन तुम्हाला वाढवायचा किंवा कमी करायचा असेल, तर तो दर महिन्याला तुम्हाला फ्लेक्झिबल राहता येणार नाही. ऍटलिस्ट तुम्हाला तो क्वार्टरली करावा लागेल. पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला एकदम स्ट्रिक्ट व्हायचं नाही म्हणून क्वार्टरली याचा डिसिजन घेतला आणि आता आम्ही तो इयरली पर्यंत नेऊन ठेवलेला आहे की इयरली तुम्हाला डिसिजन घेता येईल की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढवायची का कमी करायची. आता याच्यात झालं असं की आतापर्यंत आम्ही दर महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये आमच्या ग्रुपमधनं जमा होत आहेत आमचे. आता तुम्ही जर का कॅल्क्युलेट केलं तर दर वर्षाला साधारण 8 लाख रुपयापर्यंत आमच्याकडे पैसे जमा होत आहेत. याच स्पीडने जर का आम्ही चाललो तर आमचा 12 जणांचा ग्रुप काही वर्षातच कदाचित 1 करोड पार करेल. आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स आमच्या जवळजवळ आता 42% पर्यंत निघतात. त्याच्यामुळे त्या जर का कॅल्क्युलेशनने आम्ही बघितलं तर आम्ही कदाचित चांगल्या पद्धतीनं पुढे निघून जाऊ शकतो. म्हणून याच्यात काय करायचं, तर आम्ही हे जे 12 लोक होते याच्यामध्ये असं ठरवलं की एका माणसाला एवढी जबाबदारी घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता शिकायचं असेल तर सगळ्यांना पूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे. आपण या जॉबमधनं बाहेर कसं पडता येईल, आपलं सेल्फ सफिशियंट कसं होता येईल, आपल्याला म्हातारपणामध्ये याच्या मार्केटवर कसं डिपेंड राहता येईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. म्हणून आम्ही निफ्टी 50 टू निफ्टी 100 हे जे शेअर्स आहेत ते सगळ्या 12 लोकांमधनं वाटून घेतले. सेक्टरियल डायव्हर्जन केलं की या सेक्टरच्या काही शेअर्स आहे याचा अभ्यास तू करायचा, या सेक्टरचा काही अभ्यास आहे याचा अभ्यास तू करायचा. असं सेक्टरियल डायव्हर्जन करून आम्ही प्रत्येकाला अभ्यासाला सुरुवात करायला सांगितली. मग त्याच्यामध्ये ट्रेंड लाईन कशी ओळखायची, रेझिस्टन्स, सपोर्ट, फिबोनाकी या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, या सगळा आम्ही या ग्रुपमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्याचा ज्याचा अभ्यास केलाय ते एकमेकांना शिकवायला सुरुवात केली. आणि त्यानुसार प्रत्येक जण त्याचा शनिवार आणि रविवारी व्ह्यू मांडतो की मला याच्यामध्ये ब्रेकआउट होण्याची शक्यता वाटतीये, याचं फंडामेंटल स्ट्रॉंग होत आहे, याचा असं कॉन्ट्रॅक्ट याला भेटलेलं आहे, कदाचित काही दिवसानंतर याला आपल्याला तेजी मिळायला मिळू शकते. आणि त्यानुसार आम्ही जी इक्विटी फंड आहे आमचा, त्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची डिसिजन घेतो. पण ठराविक दिवसानंतर आमचं परत असं लक्षात पण यायला सुरुवात झाली की इक्विटीमध्ये जे रिटर्न्स आहे ते शाश्वत जरी असले तरी त्याला स्पीड नाहीये. बरं, आता आमचं वय असं होतं 35 ते 36, त्या 36 मध्ये एक अजून 10-20 वर्षानंतर आम्ही तेवढी रिस्क घेऊ शकू किंवा आम्हाला ते झेपेल असं आम्हाला वाटत नव्हतं. म्हणून आम्ही परत त्याचं डायव्हर्जन केलं. तो जो फंड होता त्या परत 3 भागामध्ये मोडला. एक फंड आम्ही काय केला की आम्ही पूर्ण इक्विटीमध्ये टाकायला सुरुवात केली की जेणेकरून आम्ही त्याच्यावर पूर्ण रिलायबल राहू शकतो किंवा डिपेंड राहू शकतो की याच्यामधनं पूर्ण रिटर्न्स येणार आहे. मग त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज आम्ही असे शेअर्स निवडले की ज्याच्यात आपल्याला डिव्हिडंड मिळेल किंवा आयटीसी सारखे काही शेअर्स आहे की मार्केट किती जरी वरती खालती झाली तरी तो त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स पडत नाही. ते शेअर्स आम्ही घेऊन ठेवले. जो 1/3 दुसरा हिस्सा होता, 3 हिस्स्यामधला जो दुसरा हिस्सा होता, तो असा आम्ही ठरवलं की आमच्यातलाच एक मुलगा यांनी जरा जास्त अभ्यास केलेला होता, त्याला आम्ही तो कॅपिटल द्यायचं ठरवलं की याला साधारण 5-8 लाख रुपये, 5 लाख रुपये आपण याला देऊया. आणि याला, कारण की त्याची इच्छा अशी दिसली की आम्हाला हा म्हणतोय की आम्हाला फुल टाइम ट्रेडिंग करण्याकडे घुसायचं. आणि त्याचा जो रिपोर्ट आम्ही बघितला जो वर्षभराचा, तर त्याला चांगले हँडसम रिटर्न्स त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर मिळत होते. मग आम्ही ऑप्शनचा अभ्यास सुरुवात केला. ऑप्शन अँड डेरिव्हेटिव्ह मध्ये आम्ही उतरलो. डेरिव्हेटिव्हचा आम्ही अभ्यास सुरुवात केल्यानंतर त्याला जेव्हा ऑप्शन बाईंग मध्ये खूप चांगला प्रॉफिट व्हायला लागला, बाईंग मध्ये, मी सेलिंग मध्ये बोलत नाहीये, इंटेन्शनली मी परत रिपीट करतो की बाईंग मध्ये आम्हाला चांगली प्रॉफिट व्हायला लागला. आणि मग एक फंड आम्ही त्याला ऍज अ लोन म्हणून द्यायचं ठरवलं. तर त्याचं पर्सेंटेज आम्ही असं ठरवलं की साधारण आम्हाला 20 लाख रुपयाचं वर्षाला जेवढं रिटर्न येईल त्या पद्धतीत आम्हाला त्याला मी एक कागदावर लिखापडी करून त्याला व्यवस्थित लिगल सपोर्ट देऊन त्याला तो लोन दिलं गेलं. आणि दर महिन्याला आम्हाला तो ते लोन देतो. ते लोन एका एक नवीन जो एक न्यूबीज होता आमच्यामध्ये की ज्याला अजून इन्व्हेस्टमेंट मधली कखगड माहित नाही,
ते सगळं इंटरेस्ट आम्ही त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं. त्याला सांगितलं की तू या शेअर्सचा अभ्यास कर आणि तुझ्या पद्धतीने डेअरिंग करून तू सुरुवात कर इन्व्हेस्टमेंटची. काही जर का याच्यात प्रॉब्लेम आले तर आम्ही त्याच्यात तुला परत रिबॅलन्सिंग करून बाहेर काढू. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास चालू झाला. एक सिक्युअर झालं आमचं की आम्हाला एका अमाऊंट आमची एकाकडे सिक्युअर आहे, त्याच्यावर एक कन्फर्म आम्हाला इंटरेस्ट येतोय. दुसरा जो फंड आहे तो दुसरा फंड आम्ही अग्रेसिव्हली ऑप्शन बाईंग मध्ये टाकायला सुरुवात केली, की आपण त्याच्यामध्ये एक एक पर्सेंटेज ठरवून घेतले मागचा प्रॉफिट धरून, की हा मागचा प्रॉफिट आहे, एवढा लॉस आपण याच्यात बेअर करू शकतो, आणि त्यानुसार ऑप्शन बाईंग आम्ही सुरुवात केलं. आता जो पहिल्या मुलाला आम्ही कॅपिटल दिलं होतं, आज तो मुलगा आम्हीच त्याची मीटिंग घेऊन काही पॉलिटिकल पार्टीज कडनं आम्ही फंड उचलून त्याचं कॉन्ट्रॅक्ट करून आज स्वतःचा त्याचा पोर्टफोलिओ जवळजवळ 1.5 कोटीच्या वरती आहे. तो पूर्ण वेळ आता ऑप्शन सेलिंग करतो. खूप चांगले रिटर्न्स त्याला मिळाले. आमच्यातला सक्सेसफुली एक मुलगा सेल्फ इंडिपेंडंट झाला. त्यांनी स्वतःचा बिझनेस हा व्यवसाय बिझनेस म्हणून घेतला. त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली. मग आता त्याच्यात अजून एक आम्हाला असं लक्षात आलं की आपण फक्त टेक्निकल अनालिसिस करून किंवा फक्त फंडामेंटल अनालिसिस करून चालणार नाही. कारण की मार्केट हे ग्लोबल इव्हेंट्सवर, इकॉनॉमिक इव्हेंट्सवर, फिअर आणि ग्रीडवर चालतंय. मग आम्ही एक लक्षात घेतलं की नुसतं फंडामेंटल आणि टेक्निकल हे डायव्हर्जन नाहीये, याच्यात डिफरन्सेस नाहीये. अजून एक डिफरन्स आहे, तो आहे डिरेक्शनल मेथड आणि नॉन डिरेक्शनल मेथड. मग नॉन डिरेक्शनल मेथडसाठी आमच्यातले जे मॅथमॅटिक्स टीचर होते याचं आम्ही ट्रेनिंग चालू केलं, की आता पुढचं आमचं टार्गेट असं आहे की आता पूर्ण वेळ आम्ही, कारण की आमचा 1 करोड पर्यंत पोर्टफोलिओ गेला, तर आधी जी आमची एक प्रॉब्लेम पर्चेसिंग पॉवर नव्हती किंवा होल्डिंग पॉवर नव्हती, ती नॉन डिरेक्शनल मेथडनी मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशननी प्रॉपरली आम्हाला ती करता येईल. आमचं टार्गेट तिकडे आहे. आता याच्यात अजून एक अशा फंड्स जेव्हा आपण ग्रुप फंडिंग करतो किंवा जशी अशी ग्रुप इन्व्हेस्टमेंट करतो, याच्यात एक प्रॉब्लेम असा होतो की साधारण फंड लवकर उचलण्यासाठी आपण असे प्रयत्न केले जातात की आपण लोकांकडनं पैसे उचलू, त्यांना काही पण आपण 2% महिना, 3% महिना अशा पद्धतीचे कमिटमेंट करू आणि तो फंड बुडतो. म्हणून आम्ही एक अशाही प्रयत्न करून बघितला की आम्ही एका पतसंस्थेमध्ये एक मिटिंग घेतली. त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाला बोलवलं आणि त्या संचालक मंडळाला आम्ही अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचे 3 वर्षाचे जे काय 2-3 वर्षाचे जे आमचे ट्रेडिंग रिपोर्ट्स आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही आम्हाला हा जो ट्रेडिंग आहे हा व्यवसाय म्हणून लोन देता येईल का हे बघा, अशी रिक्वेस्ट करून आम्ही त्यांच्याबरोबर 3 मीटिंग घेतल्या, ज्याच्यात मला 0% यश आलेलं आहे. अपयश 100%, पण अजून आम्ही होप्स सोडलेले नाहीये, आम्ही ते करतोच आहे. आमचा स्टडी चालू आहे. काही लोक आम्हाला जॉईन व्हायचा विचार करतायत. जेव्हा पण असा नवीन कोणता माणूस जॉईन होतोय, आता आम्ही जे युनिट कन्व्हर्जन केलेलं आहे, युनिट प्लस प्रॉफिट, म्हणजे त्याचे जेवढे प्रॉफिट धरून युनिट असतील तेवढे इन्व्हेस्टमेंट तो जर का एक रकमी करायला तयार असेल तर त्याला आम्ही एंट्री देतो, ते पण आमच्या सगळ्यांची मान्यता असेल तर. पण आता झालंय असं की ज्यानुसार आमचा फंड वाढत चाललाय त्यानुसार काही काही लोक त्याच्यात फुल ऍक्टिव्ह आहे, काही काही पार्शली ऍक्टिव्ह आहे, काही काही स्लिपिंग मेंबर्स म्हणावे लागतील. मग आम्ही असं ठरवलंय की आता याचं रजिस्ट्रेशन ऍज अ पार्टनरशिप फर्म म्हणून करता येईल का, याच्याबद्दल आमचं डिस्कशन चाललंय. त्याच्यातल्या काही लोकांना ऍक्टिव्ह पार्टनर्स धरून, काही ऑथॉरिटीज देऊन त्यांना रेम्युनरेशनवर काही त्यांना पार्टनरशिप म्हणणं रेम्युनरेशन देता येईल का, असे आमचे प्रयत्न चाललेत. आणि सक्सेसफुली आम्ही आतापर्यंत एक 20-22 लाखापर्यंत पोहोचलोय. कदाचित पुढच्या एप्रिल पर्यंत आमचा ग्रुप साधारण, मला असं वाटतं की आम्ही एक 60-70 लाखापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण की आमचे तेवढं कॅपिटल वाढत चाललंय, रिटर्न्स वाढत चाललेत. आणि आम्ही डायव्हर्सिफिकेशन असं केलेलं आहे फंडचं की आम्ही कोणत्याही बाबतीत जर का मार्केटमध्ये अडकलो तरी आमचा एक इन्कम सिक्युअर राहतो पूर्ण. आता अजूनही त्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट आम्ही करायचा प्रयत्न करतोय, ऍडिशन करायचा प्रयत्न करतोय की आपल्या या मेंबर्सला सिक्युरिटी पण मिळाली पाहिजे. रिअल इस्टेटमध्ये आम्हाला उतरता येतंय का याचा पण विचार केला जातोय. आज आमच्या गावामध्ये या ज्यांना ज्यांना हे कळतंय की आम्ही अशा पद्धतीचे प्रयोग करतोय, लोक आम्हाला येऊन विचारतायत की आम्ही तुमच्याशी जोडू का. पण फक्त आमच्या लोकांमध्ये अजून आम्ही त्याच्यात पूर्ण तज्ज्ञ झालेलो नाही. आम्ही आम्ही न्यूबीज आहोत त्याच्यामध्ये. आम्हाला काय अजून नक्की पूर्ण वेळ माहित नाहीये की आम्हाला त्याच्यात काय काय करता येणार आहे, म्हणून आम्ही कोणालाही एंट्री दिलेली नाहीये. आपण जर का हे सुरुवात केलं तर खूप चांगल्या पद्धतीत आपल्याला याचे रिटर्न्स मिळतील. कदाचित आपल्या समाजातले आपण आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण खरंच अभ्यास केल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. आपल्या याच्यातले खूप तज्ज्ञही आहेत, ग्रुपवर तुम्ही चर्चा बघू शकताय.
अशा लोकांनी जर का पुढाकार घेऊन या पद्धतीमध्ये स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट केली, नॉन डिरेक्शनल डिरेक्शनल इन्व्हेस्टमेंट करायचा, ट्रेडिंग करायचा प्रयत्न केला, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड्स प्रॉपरली केले, डिव्हिजन ऑफ फंड्स प्रॉपरली केले, रिस्पॉन्सिबिलिटीज जर का आपण नीट आखल्या, तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगावं लागणार नाही. जसं सिंधी गुजरात्यांमध्ये त्यांच्याकडे हे बाळकडू येतंय, तसंच आपल्या समाजातनं हे बाळकडू आपल्या मुलांकडे जाईल. आणि कोणत्याच मुलाची बोलायची हिंमत राहणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं. त्याच्यासाठी आपण एक पाथवे जनरेट करून ठेवतोय. त्याच्यासाठी आपण एक टेक्निकल बिझनेस जनरेट करून ठेवतोय की तू जर का एक कम्प्युटर, थोडंफार कॅपिटल आणि नॉलेज घेऊन जर का इथे बसलास, तर तुला दुसरीकडे ह्युमन रिसोर्स मेंटेन करायची गरज नाहीये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करायची गरज नाहीये. तुझ्याकडे कोणताही सपोर्ट नसताना सुद्धा तू एक हँडसम रिटर्न मिळून चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकतो. असं माझं वैयक्तिक मत आहे. मी असं सांगत नाही की असंच झालं पाहिजे. रिटर्न्स कन्फर्मच आहे त्याच्यातले. मला माहिती आहे हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. मी स्वतः आमच्या ग्रुपमधले 2 जण स्टॉक मार्केटवर पीएचडी करतायत. त्यातला मी एक आहे. माझं आता जवळजवळ 2 वर्ष पीएचडी वर कम्प्लीट झालेत. पुढच्या वर्षी मी कदाचित त्याच्यातला थेसिस सबमिट करील. इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमिक इव्हेंट्स ऑन इंडियन स्टॉक मार्केट याच्याबद्दल आहे. याच्यात आम्ही अजून काही नवीन करता येईल का, आणि त्याचा फायदा आमच्या समाजासाठी, आपल्या समाजासाठी होईल का, अजून लोकांसाठी. जे आता मी एक गावात राहतो, शेतकरी मुलगा आहे, तर आमच्या गावातले जे मुलं आहेत त्यांना याचा काही फायदा होईल का. मी एक नवीन कन्सेप्ट शनिवार रविवारी चालू केली आहे की गावात जे मुलं आहेत त्यांना मी आज शिकवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही त्यांना फक्त इक्विटी शिकवतोय. कारण की रिटर्न्स कन्फर्म जे मिळतात ते इक्विटीमध्ये मिळतात, त्यांना ऑप्शन मी शिकवत नाहीये. तर याच्यात तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊ शकताय, हा इक्विटी कल्ट कसा वाढवता येईल याच्याकडे आम्ही जास्त जोर देतोय. तर माझ्या पराग सर, बहुतेक मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केल्या आहेत जेवढ्या तुमच्याशी बोललो. काही राहिलं असेल तर तुम्ही मला रिमाइंड करा, मी तेही एक्सप्लेन करतो. नाही नाही, हेच सगळं इन्स्पायरिंग होतं ऐकणं तुमच्याकडनं. आणि मला पण ऐकताना असं म्हणतो ना आपण कधी कधी की बापरे, या माणसाने केवढं सर्वांगीण संपूर्ण विचार केलेला आहे आणि सगळ्या एवढ्या ग्रुपला हँडल करून तो सगळ्यांना घेऊन बरोबर चाललेला आहे. तर हे तुमचं मी कर्तृत्वच म्हणेन त्याला, की अनोळखी आणि ज्याच्याविषयी आपल्या समाजामध्ये म्हटलं जातं किंवा इव्हन मराठी लोकांमध्ये सगळ्यांमध्ये की बापरे शेअर बाजार नकोच असं. तर या इम्प्रेशन पासून लोकांना दूर नेऊन तुम्ही एक वेगळीच वाट सगळ्यांना चोखाळायला अगदी प्रवृत्त करताय. आणि मार्गदर्शन म्हणून एक स्वतःच्या हातात कंदील घेऊन पण उभे आहात, हे पण तुमचं कौतुकास्पद आहे. तर आपण बाकीच्यांना पहिले विचारूया की त्यांचे काही जर प्रश्न असले तर ते अनम्यूट करून विचारू शकतात. येस सर. येस सर, मी साने आहे. अतुल साने माझं नाव आहे. तर येस सर. आपण स्वतःच एक निफ्टी तयार केलेलं आहे का तुमच्या याच्यात? म्हणजे एक निफ्टीचं जे वेटेज आहे त्या प्रमाणात स्टॉक्स अच्छा खरेदी करणे आणि तो एक निफ्टी म्हणून ट्रीट करायचा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला निफ्टी इटसेल्फ क्रिएट करता येतो आणि तो हँडसम रिटर्न देतो. अशी पद्धत अच्छा. राबवलेली आहे. नाही, तसं आम्ही काही केलं नाही सर. मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्यांनी एक मेन जो आहे की याच्यात सगळ्यांना नॉलेज मिळावं आणि जे स्वतःच्या पायावर या मार्केटमध्ये उभे राहावे, याच्यासाठी आम्ही निफ्टी 50 आणि निफ्टी 100 मध्ये जेवढे शेअर्स आहेत हे शेअर्स प्रत्येकाला वाटून घेतलेत की आज तू हा सेक्टर, पुढचा 3 महिने हा तू सेक्टर बघायचा, हा ठीक आहे. याचे चार्ट्स बघायचे, फंडामेंटल अनालिसिस बघायचा आणि तू रिपोर्ट करायचा ग्रुपमध्ये की याच्यामध्ये एंट्री होतीये का नाही होते. आणि आमचे पर्सेंटेज ठरलेले की किती मॅक्झिमम रिस्क घ्यायची. साधारण आम्ही तो 6% पर्यंत कॅपिटलच्या जो आमचा नवीन इन्व्हेस्टमेंट असते, तर प्रत्येक कंपनीमध्ये मॅक्झिमम 6% पर्यंत आम्ही टाकायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मला लक्षात आलं. कारण मी हा. म्हटलो अशी निफ्टी तयार केली तर त्याच्या बरोबर तुम्हाला रेग्युलर उत्पन्नासाठी कव्हर्ड कॉल विकता येतो की जो 7-8% निफ्टी आता समजा 22,000 आहे तर 7% वर तिथं तुम्ही सेल केला, वरचे प्राइस जी काही येईल तर ते रेग्युलर इन्कम चालू राहतं त्याचं. आणि सर जर आता निफ्टी याच्यात खाली आम्ही. खाली निघाली, सांगतो हा. आता जरासं अर्धा मिनिटच फक्त घेणार आहे. येस येस तर सर. निफ्टी खाली निघाली तर अग्रेसिव्ह कॉल सेलिंग जे आहे, तो प्रॉफिट वाढलेला असतो. डेल्टा वरती हँडल करत करत खाली आणखी नेता येतो चांगला, छान रीतीने बरोबर मिळते. बरोबर. त्याच्याबद्दल हा आपण सर, एकदा बोलूया त्याच्यासाठी. या सगळ्यांना. येस येस येस. मी त्याच्याबद्दल एक सांगतो थोडंसं माहिती की आम्ही काय केलंय. एक ठराविक अमाऊंट जे एफ एन ओ शेअर्स आहेत, मेन एफ एन ओ शेअर्स जे पहिले 23-22 ती चालू झाले होते, याचे जे लॉट साईज आहेत त्या लॉट साईज नुसार आम्ही त्याची पर्चेसिंग करायला सुरुवात केली आहे. कारण की आमचं असं एक्सपेक्टेशन आहे की जवळजवळ 60-70% युथ भारतामध्ये आज आहे आणि साधारण ती पुढचे 20-30 वर्ष ऍक्टिव्ह राहील.
तर कोणीही थांबवायचा प्रयत्न केला तरी इंडियन मार्केट पुढचे 15 ते 20 वर्ष चांगले रिटर्न्स देणार, निफ्टीवरती जाणार. त्याच्यामुळे आम्ही ॲव्हरेजिंग करत हे जे शेअर्स आहे हे त्या लॉट साईज नुसार खरेदी करायला सुरुवात केली आहे. आणि उद्या ज्यावेळेस आमची ती लॉट साईज परफेक्ट होईल त्यावेळेस आम्ही त्याचे जर का असेच काही जर का मध्ये इन्सिडेंट्स घडले तर आम्ही त्याला हेजिंग करून फ्युचर शॉर्ट करून आम्ही त्याचा प्रॉफिट करायचा प्रयत्न करणार. याच्यासाठी आम्ही एक पूर्ण एक माणूस एक पूर्ण त्याच्यासाठी एक सेपरेट माणूस सांगितलाय की तू पूर्ण हेजिंग स्ट्रॅटेजीजवर मग त्या कॅलेंडर स्प्रेड असतील किंवा फ्युचर स्प्रेड असतील जे कोणते स्प्रेड असतील ते वेगवेगळे जे नॉन डिरेक्शनल मेथड्स आहे या सगळ्या त्या मॅथमॅटिक्स टीचरला आम्ही अभ्यास करायला सांगितलाय आणि तो सगळ्यांना शिकवतो पण आहे. आम्ही आमचं टार्गेट असं ठेवलंय की साधारण एक 2 वर्षाच्या एंडला आमच्याकडे साधारण असे 5 ते 10 शेअर्स आले पाहिजे की ज्याचे कमीत कमी 2-2 लॉट आम्ही फ्युचर्स शॉर्ट करू शकतो. हे टार्गेट आम्ही आमच्याकडे आता सेट केलंय. धन्यवाद. झकास झकास पूर्ण विचार केलेला आहे आणि अतिशय विचारपूर्वक पावलं नक्की हँडल करताय. आता याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न येण्याच्या अगोदर मला एक सांगा, याचं टॅक्सेशन तुम्ही कसं हँडल केलं, टॅक्सेशनचा पार्ट? कारण सर आता टॅक्सेशन पार्ट असा केलाय आम्ही आता ऍक्च्युली हा गोष्ट आता आपल्या ग्रुपशी जर का तुम्ही रिलेट करत असाल तो आपला ग्रुप फार मोठा आहे. आम्ही 10-12 लोक असल्यामुळे आम्ही आता सध्या फक्त 4 अकाउंट उघडलेत. हे 4ही अकाउंट आमच्या नावावर न उघडता आम्ही आमच्या वाईफच्या नावावर उघडलेले आहेत की ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांचा दुसरा काही इन्कम नाही. साधारण इक्विटीमध्ये जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट टॅक्स तुम्हाला लागतो. आणि तुम्ही जर का याच्यामध्ये बघताय आपल्या डेरिव्हेटिव्ह मधलं जर का प्रॉफिट तुम्ही बघताय तर त्याच्यावर तुम्हाला बिझनेस स्लॅबनुसार टॅक्स लागतो. तर आम्ही त्या अकाउंटमध्ये जेवढा पण टॅक्स लागतो त्याचा रिपोर्ट निघतो. जेवढा पण प्रॉफिट अँड लॉसेस येत आहेत जेवढे पण चार्जेस लागत आहेत त्याचा पूर्ण रिपोर्ट निघतो. एव्हरी क्वार्टर एंडला आम्ही त्याच्यातला प्रॉफिट त्याच्यातला टॅक्स हा नोंद करून ठेवतो की या अकाउंटला एवढा एवढा टॅक्स लागलेला आहे, एवढा एवढा लॉस प्रॉफिट जे काय झालेलं आहे आणि त्यानुसार तेवढी अमाऊंट त्याच्या व्हॅल्युएशन मधनं लेस करत चालतोय. ओके, बरोबर. कोणाचे काही प्रश्न नाही आलेले. म्युच्युअल फंडचे रिटर्न जर तुम्ही बघितले असतील या 2-3 वर्षामध्ये तर तुम्ही आता जे मिळवलेली रक्कम आहे साधारण, म्हणजे जे रिटर्न मी आज एक ग्रुपमध्ये पोस्ट केलेलं होतं की ज्यावेळेला आता अगदी मार्च महिना संपत आलेला आहे आणि ब्रोकरकडनं आता रिपोर्ट आपल्याला मिळण्याचा सीझन ऍक्च्युअल चालू झालेला आहे, तर प्रत्येकाला साधारण अंदाज असतो की पूर्ण वर्षभरामध्ये त्याला रिटर्न्स किती मिळालेले असतील. हेच रिटर्न आपण म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेला कम्पेअर करून बघतो तर त्यावेळेला एवढे आपण एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा जे एक्सपर्टाईज लोक आहेत आणि जो एवढा मोठा कॉर्पस घेऊन बसलेले लोक आहेत तर ती एवढ्या स्मार्टली जर हँडल करत असतील तर बऱ्याच म्युच्युअल फंडचे रिटर्न कन्सिस्टंट 30 किंवा 40% आजूबाजूला आहेत. हो हो हो. आणि येस. मग तुम्ही कधी त्याचा विचार नाही केला का की एवढा हेडेक करण्यापेक्षा आपण सरळ म्युच्युअल फंडच्या स्कीम्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली किंवा 50% तिकडे, असा काही तुम्ही जर विचार केलेला असेल तर प्लीज. सर अजून आम्ही त्याच्याबद्दल काही असं विचार ऍक्च्युली खरं काय झालं आम्ही जेव्हा सुरुवात केला त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यात एवढं सक्सेस मिळेल हेच एक्सपेक्टेड नव्हतं आणि तो या पद्धतीत वाढत जाईल तो पण विचार नव्हता. आमचा प्रायमरी मोटो एवढाच होता की सगळ्यांना मार्केटबद्दल माहिती व्हावी, एक साईड इन्कम चालू व्हावा जास्त कष्ट न करता. कारण की आम्ही टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे संध्याकाळपर्यंत पॅक असतो बऱ्यापैकी, त्याच्यामुळे दुसरीकडे पार्ट टाइम जॉब पॉसिबल नाही. त्याच्यामुळे त्या फावल्या वेळात काही करता येईल का यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू केला होता. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड्स पर्सनली प्रत्येकाचे आहेत. आम्ही जर का हा जरी ग्रुप असेल तरी एक ठराविक अमाऊंट आम्ही पर्सनली प्रत्येक जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो एक सिक्युरिटी म्हणून. तो इंडिव्हिज्युअल झाला, पण ग्रुप थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अजून आम्ही प्रयत्न केलेला नाहीये. आम्ही आयपीओज मध्ये ट्राय करायला एक सुरुवात केली होती पण आमचं बॅड लक आम्हाला आतापर्यंत कोणतेच आयपीओ मिळाले नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न थांबवलेला आहे. पण म्युच्युअल फंडचं आमच्या डोक्यात आहे. आता आमच्यातला एकानी म्युच्युअल फंडची जे पेपर्स असतात एनसीएफएमचे ते कम्प्लीट करून त्यांनी एजंटशिप घेतली आहे त्याची. तर त्याच्यात त्याला बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे. तर त्याचं आता सजेशन आमच्या या मार्च एंडला जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये त्या अजेंडामध्ये आम्ही ते लिहिलेलं आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल सगळ्यांचं मत काय राहील. तर सगळ्यांनी जर का मान्य केलं ते तर एक ठराविक फंड आम्ही त्या म्युच्युअल फंडमध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहोत. अजून नक्की नाहीये, त्याच्यावर विचाराधीन आहे, पण बघूया काय होतंय ते. ओके, ग्रेट. जकास. आणि एवढं डिसिप्लिन आणि एवढी शिस्त पाळून आणि नियम कुठेही उल्लंघले जाणार नाहीत, क्रॉस होणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही पुढे जाताय, हेच यशाचं गणित आहे.
अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर मला वाटतं दुसरी मीटिंग घेण्याची आपल्याला गरज नाही लागणार. पण सरांचं कौतुक करण्यासाठी मी सगळ्यांना कॉल दिलेला की आपल्यातलीच एक व्यक्ती, आणि मला हे पण आता पहिल्यांदाच कळलं की तुम्ही याच्यामध्ये पीएचडी करताय. ग्रेट, येस त्याच्याबद्दल सर. अभिनंदन तुमचं. आमच्यातले 2 जण पीएचडी स्टॉक मार्केटवर करताय. एकाची प्री वायवा आज झाली अरे आणि वा मी आज चौथा रिपोर्ट सबमिट करून आलोय. त्याच्यामुळे 1 वर्षात कदाचित माझी त्याच्यात रिपोर्ट होऊन जाईल. वा वा, मस्त. प्रॉब्लेम होता इंडिव्हिज्युअल ट्रेड आम्ही जेव्हा करत होतो त्यावेळेस आमच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी आणि परचेसिंग कॅपॅसिटी नसल्यामुळे आम्हाला फार मोठा प्रॉब्लेम येत होता की आपण याच्यात सस्टेनच करू की नाही असं वाटायला लागलं. आणि जे वरती बसलेत ही फाईट फार मोठी आहे. सगळे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स तिथे बसलेत आणि ते म्हणजे अक्षरशः त्यांनी स्ट्रॅटेजी चक्कीच पाडलेल्या आहे वरती. आणि या सगळ्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आपण तिथे मार्केटमध्ये उभं राहायचं असेल तर आपल्याकडे ॲव्हरेजिंग कॅपॅसिटी पाहिजे, होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे आणि परचेसिंग कॅपॅसिटी पाहिजे. आणि हे फक्त पॉसिबल आहे तुम्हाला एक तर तुमच्याकडे वडिलोपार्जित फंडिंग पाहिजे, तुम्ही खूप प्रचंड टॅलेंटेड पाहिजे, नाही तर तुमच्याकडे ग्रुप फंडिंग पाहिजे. तर दोन्ही पहिले ऑप्शन आम्हाला पॉसिबल नव्हते. त्याच्यामुळे आम्ही ग्रुप फंडिंगकडे घुसलो आणि कदाचित आम्ही तो वाढवत नेऊ अजून. आमच्यात एक चार्टर्ड अकाउंटंट आहे जे सगळ्या गोष्टी बघतात. त्याच्यामुळे आम्हाला जर का काही आयडिया सुचली तर आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन बसतो आणि मग त्याच्यामध्ये लिगल फॉर्मॅलिटीज काय असू शकतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात, त्याच्यामध्ये काय काय करावं लागेल ते आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतो. म्हणजे आता हा अक्षरशः वेडेपणा होता की आम्ही संचालक मंडळाला बसून तुम्ही हा बिझनेस म्हणून ग्राह्य धरा आणि तुम्ही आम्हाला याच्यावर लोन द्या असा प्रयत्न करणं. म्हणजे म्हटलं काय होईल, जास्तीत जास्त आपल्याला नाही हे उत्तर मिळेल ना. बऱ्याचशा गोष्टी नाहीने सुरुवात झाल्यात तर हे पण करून बघू, कदाचित पुढच्या वेळेस यश येईल. कारण की 5% आणि 2% रेटनी बाहेर नाही घेण्यापेक्षा 10% वर्षांनी जर का आपल्याला मिळत असेल तर त्याच्यावर आम्ही अजून एक बरं आलं सर आठवलं, त्याच्यावर अजून एक सोल्युशन काढलंय. साधारण आम्ही 12 लोकांचा आज जर का फंड तुम्ही बघितला तर 1 लाख रुपये ॲव्हरेजनी कुठेतरी येतोय. तर आम्ही असं केलं की मग आपण असा नाही मिळत आहे तर इंडिव्हिज्युअल 1 लाख रुपये लोन घ्यायला काय हरकत आहे. पर्सनल लोन तर 1 लाख रुपये विदाऊट तुमचा गॅरेंटर मिळून जातं पटकन काही पतसंस्थांमध्ये, ज्याला 8% इंटरेस्ट मिळतो. असं 12% जर का आपल्याला मिळालं तर काय हरकत आहे. म्हणून आता तर 8-9%च आहे. 9%वर जर का आपल्याला असं पर्सनल लोन मिळत असेल तर आज आम्ही आता सगळ्यांनी ऍप्लिकेशन टाकायचा प्रयत्न करतोय की आम्हाला 1-1 लाख रुपये लोन मिळावं. जो आमचा स्पीड आहे त्यानुसार कदाचित आमच्या एक आपण खूप असं ओव्हर कॉन्फिडन्स दाखवण्यापेक्षा साधारण 2 वर्षामध्ये कदाचित पूर्ण कॅपिटल पण आमचं रिटर्न येऊ शकतं. अशा दृष्टीने आम्ही ते 12 लाख रुपये कलेक्ट करायचा प्रयत्न करतोय. हे 12 लाख रुपये आम्हाला 8-9%नी वर्षासाठी मिळून जात आहेत. तर ऑलरेडी आम्ही ज्या 2 जणांना आता पैसे दिलेले आहेत, म्हणजे जे 2 जण इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आमच्यातले तयार झालेत, त्यांच्याकडनं जे आम्हाला इंटरेस्ट येत आहे त्या इंटरेस्टमध्ये आम्ही याचा पण इंटरेस्ट देऊ शकतो. कारण की आम्ही त्याला त्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून फंडिंग दिलेलं आहे. म्हणजे हे जर का आम्ही लोन घेतलं तर आमच्याकडे 12 लाख रुपये कोणाच्या समोरही हात न पसरता जनरेट होतात. बरं त्याला मॅक्झिमम रिस्क काय, तर रिस्क आतापर्यंत जेवढा आम्हाला प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट त्या याचा साधारण 1/3 आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 66% रिस्क घ्यायची आहे. त्याच्यामुळे हा एक प्रयत्न आम्ही करून असा बघणार आहे की आम्हाला हे 12 लाख रुपये उभे करता येतात का. नक्कीच त्याचा हॅलो. चान्स आहे. हा बोला मनीष सर. हा, पण तुम्ही असं लोन काढून करताय हे थोडं रिस्की वाटत नाही का तुम्हाला? सर सर लोन आतापर्यंत आम्ही लोन 1ही रुपया घेतलेला नाही. आम्ही हे आमच्या सॅलरीमधनं थोडे थोडे पैसे बाजूला काढले. मग आता आतापर्यंत तुम्ही आम्ही लोन सांगितलं घेत की हा 9%ने हा लोन आम्ही घ्यायचं म्हणून म्हणताय. असा एक हम्म. विचार आम्ही मांडलाय की आम्हाला रिटर्न्स या पद्धतीत येत आहेत. आम्हाला ऑलरेडी तेवढा जेवढं इंटरेस्टमध्ये किंवा कॅपिटल आहे तेवढा जवळजवळ प्रॉफिट आम्हाला होतोय. तर आता सर कुठे ना कुठे मार्केटचं कसं आहे, थोडीशी रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. आम्ही कोणतीही गोष्ट एक्सेल शिवाय करत नाही. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एक्सेलवर मांडल्या जातात. आपलं मॅक्झिमम लॉस कॅपॅसिटी किती आहे हे आम्ही बसून ठरवतो. आणि जर का असं वाटलं, आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर टेक महिंद्रामध्ये आम्ही चांगले फसलो होतो. 1800 रुपयाला गेलेला टेक महिंद्रा आम्ही 950 पर्यंत पण बघितला, तो होल्ड पण ठेवला, 1390 पर्यंत काढला पण. पण त्याच्यात पण आम्ही कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेले होते की आपल्याला हे कितपर्यंत लांबवायचंय, कितपर्यंत ऍव्हरेज करायचंय. असंच कॅल्क्युलेशन आम्ही याच्यात प्रयत्न करतोय. अजून 1ही रुपया लोन आम्ही घेतलेला नाहीये. आणि जोपर्यंत आमच्यातले चार्टर्ड अकाउंटंट सांगणार नाही, शेवटी चार्टर्ड अकाउंटंट इज गॉड फॉर फायनान्स, तो जोपर्यंत आम्हाला ग्रीन सिग्नल याच्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यातली एकही स्टेप पुढे जाणार नाही. हे आमचं कन्फर्म आहे. ओके, ग्रेट.
मला नाही वाटत काही कधी याच्यामध्ये तुम्हाला अडथळा येईल असं. आणि हा. ज्या वेळेला हे रिटर्न म्हणजे म्युच्युअल फंड देणारी जी लोक असतात, विशेषतः बँकांमधलं जे म्युच्युअल फंड डेस्क असतं, त्यांना मी हेच विचारतो की एखाद्या डेप्रिसिएटिंग ऍसेटला, म्हणजे जसं एखादी गाडी असेल, तर त्या डेप्रिसिएटिंग ऍसेटला तुम्ही 8% किंवा 9% लोन देता, आणि जिथे तुमचंच हम्म. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट डेस्क सांगतं की याच्यामध्ये रिटर्न तुम्हाला 20% 25% मिळणार आहे, तर त्याच्यासाठी आम्ही हम्म. लोन द्या विचारलं तर तुम्ही नाही म्हणता. नाही तर नाही म्हणतात. तर हा एक चेष्टेचा विषय होतो. पण तो त्या डेस्कवर समोर बसलेल्या व्यक्तीला पण थोडासा गोंधळात टाकणारा तो विषय असतो. पण थँक्यू सर. बहुतेक कोणाचे प्रश्न नाही आहेत आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहातच, तर कोणाला जर काही येस सर. इंडिव्हिज्युअल हवे असतील तर ते सांगू शकतील तुम्हाला. तुमच्या या संपूर्ण नक्कीच मिशनला नक्कीच. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि रादर मी एकट्याने म्हणण्यापेक्षा आपल्या ग्रुपकडनं खूप शुभेच्छा. आणि एक आदर्श म्हणून तुमची संस्था नक्कीच पुढे येऊ दे, अशी एक प्रार्थना करतो मी नक्की, सगळ्यांच्या वतीने अर्थात. एक कुणाचा काही एक प्रश्न रिक्वेस्ट पण आहे सर माझी. बोला ना. आता आम्ही याच्यात सगळे नवीन आहोत. आपल्यामध्ये ग्रुपमध्ये बरेच म्हणजे वाचतो मेसेज, तर त्याच्यात बरेच जण खूप चांगला अभ्यास करून चांगले तज्ज्ञ आहेत. तर आत्ता कदाचित ते सांगत नसतील मला की तुम्ही कुठे चुकताय किंवा काही रिस्की वाटतंय. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर का मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं की मी काही चुकत असेल कुठे, किंवा कुठे काही नीट करण्याची गरज आहे मला, तर प्लीज तुमचे सजेशन्स खूप महत्वाचे ठरतील माझ्यासाठी. तर तुम्ही पण मला ते इनपुट्स द्यावे की मकरंद, तू हे जे करतोय ते बरोबर आहे, पण अजून याच्यात तू अशा पद्धतीने काम केलं तर तुम्ही जास्त सिक्युअर व्हाल. कारण की हळूहळू हा ग्रुप वाढवत नेण्याकडे माझा कल राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचे सजेशन्स मला खूप महत्वाचे ठरतील. अशी एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. नक्कीच, त्यात गैर काहीच नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक प्रश्नाला ऑलमोस्ट उत्तर दिलं जातं आपल्या ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे हो हो हो. तुम्हाला हे उत्तर मिळायला कुठेही अडथळा येणार नाही. आता या मीटिंगची वेळ संपली आहे आणि मकरंद सर आहेतच ग्रुपमध्ये, तर आपण त्यांच्याशी परत बोलू शकतो. थँक्यू व्हेरी मच सर. एका छोट्याशा विनंतीसाठी विनंती केल्यानंतर तुम्ही जॉईन झालात आणि खूप मोठं इनपुट आणि चांगले अनुभव शेअर केले. थँक्यू सो मच. ऑल द